नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काही कम्मालीचा असा ट्विस्ट आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. आता इकडे अंबिकाच्या रूपामध्ये डायरेक्टच महागौरी आजी येते. अंबिकाच्या रूपात महागौरी आजी येऊन डायरेक्टच वेदाचा जीव वाचवते आणि मंजिरीला डायरेक्टच तिच्याबरोबर घेऊन जाते. ते कशा प्रकारात होतं सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ फारच जबरदस्त असणार आहे, अजिबात स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे महागौरी आजी डायरेक्टच म्हणते, मला काही देखील एक करून ना वेदाचा जीव वाचवला पाहिजे. ती नीच मंजिरी, त्या मंजिरीनी ना डायरेक्टच वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे. आता इकडे महागौरी आजी डायरेक्टच अंबिकाला आहे ना फार मोठी अशी शक्ती देते. आता इकडे अंबिकाला असं वाटत राहतं या सगळ्या कोटकारस्थानामध्ये ही माया शामिल आहे. आता इकडे ही अंबिका आहे ना डायरेक्टच माया पुढे जाते आणि तिच्यावरती अशी एक जादू करते ना, ती माया अजिबातच रूमच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता इकडे रूमच्या बाहेर जायचा ती माया प्रचंड असा प्रयत्न करू लागत असते, पण ती अजिबातच रूमच्या बाहेर काही देखील जात नाही. मायाला असं वाटत राहतं कोणतरी चांगली शक्ती तर नाही आली, कोणत्या चांगल्या शक्तीने तिला प्रोटेक्ट नाही केलं आहे बरं, म्हणून आपण या रूमच्या बाहेर जाऊ शकत नाही. इकडे मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आणि आता इकडे ही मंजिरी मुद्दामच आहे ना डायरेक्टच वेदाला घराच्या बाहेर घेऊन जाते. मंजिरीला प्रचंड असा आनंद होतो. मंजिरी बोलते, आता एकदाची ही वेदाने या घराच्या बाहेर चालली गेली, आता मला या वेदाचा बळी देणं एकदम सोपं जाईल. एकदाच या वेदाचा बळी दिला ना, माझ्या त्या 3 कवड्या लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल आणि मग मला चिरतारुण्य मिळेल. याच विचारावरती मंजिरी पडलेली असते. पण प्रेक्षकांनो, तिचा डाव अजिबातच तिथे काही देखील यशस्वी होत नाही. तिचा डाव तिथेच डायरेक्ट असा फ्लॉप होऊन जातो. आता इकडे ती डायरेक्टच वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करणारच तिथे तिने फार मोठा असं खड्ड केलेलं राहतं. त्याच्यात ती वेदा पडेल तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो काही जबरदस्त अशी महागौरी आजीची एंट्री होऊन जाते. महागौरी आजी बोलते, हे मंजिरे थांब, मी तुला अजिबातच सोडणार नाही. वाईट शक्ती दुष्ट चटकीने मी तुला अजिबात सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे महागौरी आजी ना डायरेक्टच त्या मंजिरीच्या साडकानी कानाखाली वाजवते आणि तिला ना डायरेक्ट ती कोईत करून टाकते एका बॉटलमध्ये. त्याच्याने मंजिरी एकदम घाबरून जाते. मंजिरी बोलते, वाचवा 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 मार्जरी, मला वाचव. पण तिचा आवाज अजिबात असतो मार्जरी पुढे काही देखील काय ऐकू जात नसतो. त्या मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. तेवढ्यात प्रेक्षकांना आता इकडे अंबिका ना डायरेक्ट वेदाला घेऊन घरी येते आणि जे काय सगळं घडलेलं राहतं ना ते सगळं डायरेक्ट ती त्या मीराला सांगते. मीराला एक एकदम मोठा असला का लागतो. मीरा बोलते, हे सगळं काय चाललं आहे बरं आपल्या घरामध्ये. आता प्रेक्षकांनो इकडे ना महागौरी आजी डायरेक्टच त्या मंजिरीला म्हणते, आता मी तुला ह्या बॉटलमध्ये कैद केलं आहे, ह्या बॉटल बनवतो, आता अजिबातच सुटू शकणार नाही. ज्या काय ते 3 कवड्या त्या 3 कवड्या तर अजिबातच पूर्ण होणार नाही आणि मी तुला आता अजिबातच सोडणार नाही. आधीचा आवाज काही देखील एक मार्जरी पुढे जात नसतो. आता इकडे शुनतला कळलेलं राहतं आपल्याकडनं कोणतरी 25 वर्ष आधी जी विद्या शिकून गेलेली व्यक्ती होती ना, ती व्यक्ती आता कैद झालेली आहे. कारण ती जी काय विद्या शिकलेली राहते शुनतकडनं तिची ती विद्या डायरेक्ट अशी द्रष्ट होऊन जाते आणि ती डायरेक्ट अशी पूर्वीच्या रूपामध्ये आलेली राहते आणि ती मंजिरी काही देखील एक जादू पण करू शकत नसते. आता इकडे महागौरी आजी बोलते, आता मी तुला ना कायमचं कैद करून टाकेल. अशी मंजिरी एकदम अशी घाबरून गेलेली राहते. तर आता तिथे अथर्व पण येतो. अथर्व बोलतो, किती वेळ झाला बरं, आई कुठे पण दिसत नाही आहे बरं. तेवढं दादासाहेब पण बोलतो, हो ना मी केव्हाची तिचीच वाट बघत आहे बरं, मला ती कुठे पण दिसत नाही आहे बरं. तेवढ्यात मीरा पण बोलते, त्या आहे ना कुठतरी गावी गेलेलं आहे, त्यांचं थोडंसं गावी काम होतं ना म्हणून त्या कामाकरता ते थोड्याशा गावी गेले आहे. आता ते लवकरात लवकर काही देखील एक पुरत येऊ शकणार नाही. मीरा मुद्दामच खोटं बोलते. त्याच्याने ना आता इकडे अथर्वला तिच्यावर थोडासा डाऊट येतो. अथर्व बोलतो, हे सगळं असं खोटं का बरं बोलत आहे बरं, पण मीरा याच्यासाठी खोटं बोलत राहते. जर का तिने जे सगळं सत्य जर घरच्यांना सांगितलं तर घरच्या अजिबात तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. याच्याकरता ती मीरा मुद्दामच अशी खोटं बोलू लागत असते. पण अथर्वला तिच्यावर थोडासा डाऊट आलेला राहतो. आता इकडे रात्रीची वेळ राहते. आता अथर्व डायरेक्टच ना मीरा पुढे जातो. अथर्व म्हणतो मीराला, मीरा तू माझ्याशी खोटं बोलत आहे बरं, मला तुझ्याकडनं बघताना जाणवलं होतं तू खोटं बोलते. तू नजर खाली करून इकडे तिकडे करून का माझ्याशी बोलत आहे बरं, तू माझ्या नजरला नजर देऊन का बरं बोलत नाही आहे बरं. त्याच्याने प्रेक्षकांनो मीराला एक एकदम मोठा असा धक्का लागतो. मीरा बोलते, हे सगळं काय बोलत हात बरं, हे तुम्ही मी आज तुमच्याशी कशाला खोटं बोलू बरं. आता प्रेक्षकांनो तेव्हा तिथे अंबिका आहे. ती अंबिका बोलते, जे काय झाले अथर्व ते सगळं खरं सांग. अथर्वला अजिबातच त्या बोलण्यावरती विश्वास नाही. आता प्रेक्षकांनो इकडे मीरा जे काय घडलेलं राहतं ते सगळं अथर्वला सांगते. पण आता इकडे अथर्व अजिबातच तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतो. अथर्व बोलतो, हे सगळं काय बोलते बरं, हे सगळं खोटं बोलते, तू तसं अजिबातच होऊ शकत. आपली आई आपल्या वेदाचा जीव घ्यायचा कशाला प्रयत्न करेल बरं, हे सगळं काय बोलते, सगळं तू खोटं बोलते, मला अजिबातच विश्वास नाही. आणि आई चटकी नसले सगळं काय बोलते, हे सगळंच बोलणं खोटं आहे बरं. अथर्वला प्रेक्षकांना तिच्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास नसतो. आणि आता इकडे मीरा पण बोलते, आता मी काय करू बरं. आता मीरा डायरेक्ट शुनात पुढे जाते. आता जे काय सगळं घडलेलं राहतं ते सगळं मीरा आता शुनातला सांगते. शुनात बोलतो, आता याच्यावरती फक्त एकच पर्याय उरलेला आहे. प्रेक्षकांना तेव्हा तिथे महागौरी आजी पण येते. तेवढा शुनात पण बोलतो, आता याच्यावरती हा एकच पर्याय आहे, जर का तू ते केलं तेव्हाच सगळं काही ते नीट होईल. तेव्हा मीरा पण विचारते, काय बाबा कोणता उपाय आहे बरं तो. तेवढा शुनात पण बोलतो, तो उपाय म्हणजे फार कठीण आहे मीरा, जे काही पंजिरीचं सत्य ते घरच्यांना पटेल, त्याचं जर का तुला त्यांना प्रूफ दाखवायचं असेल तुझ्याकडे हा एकच उपाय आहे बरं. तेवढ्यात मीरा पण बोलते, कोणता उपाय आहे बरं. तेवढ्यात प्रेक्षकांना आता शुनात त्या मीराला फार मोठा असा उपाय सांगतो. तो उपाय इतका कठीण राहतो, तो उपाय केल्यावरती ना डायरेक्ट जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं घरच्यांना कळणार राहतं. पण त्या उपायामध्ये ना एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो, एखाद्याच्या जीवावर पण बेतू शकतो, इतका मोठा तो असा उपाय राहतो. तो उपाय तर काय ते आपल्याला येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळेल, पण तो उपाय फार असा डेंजर राहतो. तेव्हाच
अंबिका पण बोलते तो उपाय तो अजिबातच करू नको, ते जर केलं ना फार कठीण जाईल मीरा, ते फार तुझ्या जीवावर पण बेतू शकतं. मीरा बोलते जर काय मंजिरीचं मला सत्य सगळ्या घरच्यांना दाखवायचं असेल, ही कशी नीच किती चॅटकीने ही सगळी जी बाई आहे सगळं घरच्यांना दाखवायचं असेल तर मला हा उपाय केलाच पाहिजे. तेव्हा महागौरी आजी पण बोलते मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू अजिबातच टेन्शन घेऊ नको मीरा, तुला अजिबातच काही देखील एक होणार नाही. जेव्हा जेव्हा तुला संकट येईल ना तेव्हा मी तुझ्या मागे राहील, तू अजिबात घाबरू नको, हा तो उपाय कर. तेव्हा मीराला पण एकदम असं बरं वाटतं. मीरा बोलते हो आजी ठीक आहे चालेल, मी आता हा उपाय करेल. आता प्रेक्षकांनो मीरा पण तो उपाय करणार राहते. आता इकडे दादासाहेब सगळे मीरावरती प्रचंड चिडलेले राहतात. आता मीरा पण घरी येते तर आता दादासाहेब पण तिला बोलता हे तू फार चुकीचं वागली मीरा, तू एक वेळ काही पण बोलली असती त्या मंजिरीला मला चाललं असतं, पण तू तिला हाडोळ चटकीने सगळं असं काय बोलत आहे बरं, ती इतकी चांगली बाई, ती इतकं ती देवाचं करते, महागौरी आजीचं करते, आणि तिला हे सगळं बोलशील मला असं अजिबात वाटलं होतं, तू फार चुकीचं बोलली आहे बरं तिला. तर आता मीरा पण बोलते अहो मी जे काय बोलली ते सगळं खरं, जर का तुम्हाला माझ्या बोलण्यावरती जर खोटं वाटत असेल ना, मी आता एक अशी गोष्ट करणार तुमचा त्या माझ्या बोलण्यावरती विश्वास पटेल असेल, ती गोष्ट केल्यावर आहे ना तुम्हाला सगळ्यांना कळेल ती मंजिरीबाई कशी होती. तर दादासाहेब बोलता काय दाखवणार आहे बरं, तू काय करणार आहे बरं आम्हाला. तर मीरा पण बोलते आता नाही, याला मला आहे ना फक्त 2 दिवस बाकी आहे, 2 दिवस होऊन जाऊ द्या, मग तेव्हा तो मुहूर्त येणार आहे, त्या मुहूर्ताच्या वेळेसच मला ती गोष्ट करायची. जर का मी तेव्हा ती गोष्ट केली ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्या मंजिरीचं सगळं सत्य कळून जाईल. तेव्हा दादासाहेब पण बोलता आता फक्त तुझ्या हातामध्ये 2 दिवस आहे, 2 दिवसामध्ये जर काय मंजिरीचं सत्य जर का माझ्या समोर नाही आलं ना तर मी तुझ्याशी आल्या आयुष्यात कधी पण बोलणार नाही. प्रेक्षकांनो त्याच्याने मीराला एक एकदम मोठा असा धक्का लागतो. अंबिका पण बोलते काही देखील एक टेन्शन घेऊ नको. आता इकडे वेदा पण फारच घाबरलेली असते. वेदा बोलते सगळं काय चाललं आहे बरं माझ्या बरोबर. तेवढ्यात मीरा पण बोलते अगं वेदा बाळा तू एखादं काहीतरी स्वप्न पाहिलं असेल वाईट, तसं काही देखील एक झालं नाही आहे. तेवढ्यात वेदा पण बोलते नाही मी खरोखर पाहिलं आहे, ते फार चुकीचं वागत होते, माझा जीव घ्यायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मीरा पण बोलते अगं वेदा अजिबातच काळजी करू नको, आईसाहेब किती चांगले, त्याच्यावर जीव घ्यायचा अजिबातच प्रयत्न करणार, तू एखादं काहीतरी एक स्वप्न पाहिलं असेल, तू अजिबातच टेन्शन घेऊ नको, तू झोप बरं असं प्रेक्षकांना ती वेदाला पण झोपून देते. पण वेदाला काही देखील एक झोप लागत नसते, तिला प्रचंड असा त्रास होऊ लागत असतो. वेदा एकदम अशी घाबरलेली असते. वेदा अचानक परत झोपेत उठून बोलते वाचवा 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 मला. तेव्हा तिथे अंबिका पण येते. अंबिका म्हणते ते तिच्या डोक्याबंद अजिबात जाणार नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ती पण बोलते आपण उद्या सकाळी तिला कुठेतरी फिरायला घेऊन जा असं म्हणून प्रेक्षकांनो आता ते पण तिला दुसऱ्या दिवशी कुठेतरी फिरायला घेऊन जाणार राहता. पण वेदा बोलते मला कुठे देखील काही देखील एक फिरायला जायचं नाही आहे. वेदाला प्रचंड असा ताप आलेला राहतो, वेदा खूप अशा आजारी पडलेली राहते. तेवढ्यात मीरा पण बोलते आता फक्त याच्यावरती एकच पर्याय उरला आहे 2 दिवस. आता 2 दिवसानंतर जे काही सगळं सत्य आहे ते सगळं सत्य आपल्याला घरच्यांना दाखवलंच पाहिजे, तर त्याच्यावरती काहीतरी एक मार्ग निघू शकतो. असं काहीच मालिकेच्या प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.